की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी थोडा झेंडा करायला सांगा ना. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. काही जणांच्या स्वातंत्र्याला 1 वर्ष झाली. तो झेंडा. काही जणांच्या स्वातंत्र्याला 10 वर्ष झाली. तो ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे, स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं, घरादारावरती निखारे ठेवणं म्हणजे काय असतं याची कल्पना नाही, दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. आणि मग त्यांनी ते वाटेल तशी अर्थ लावतात. म्हणजे कोणाला वाटतं की गेल्या वर्षी मंदिर झालं त्याच दिवशी देश स्वतंत्र झाला. अहो, तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही, कोणत्याही लढ्यामध्ये कधी हे उतरले नाही. ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले, ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले, कोणत्याच लढ्यात नाही. आणि ते वाटेल तसं त्याचा अर्थ लावतात. दुर्दैव असं की दरवेळेला आपलं 1-1 वर्ष जात जातं, पण या 26 जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं, त्याला 75 वर्ष होत आहे. अभिमानाची गोष्ट आहे. एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःचं संविधान असणारा आपला देश, आणि एकूणच जी काही याची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची, तर ज्यांनी संविधान लिहिलं, ज्या आपल्या महामानवांनी आपल्याला संविधान दिलं, आंबेडकर 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 फॅशन हो गया है. अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते, दाखवतो तुम्हाला.